नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली व्हेज अमेरिकन टोस्ट चीज सँडविच। ही खूप जास्त स्पेशल आहे कारण की ही रेसिपी पूर्णपणे माझ्या हस्बंडनी बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त टोस्ट झालेले आहेत आपले ब्रेड आणि आपलं सँडविच दिसायलाच एवढं यम्मी दिसते आणि खाऊन सुद्धा तुम्ही बघाल तर एकदम मस्त दिसत आहे आणि खायला तर एकदम वाह सांगूच नका। ज्यांना कोणाला सँडविच येत नाही करायला तेही करू शकतात हे सँडविच। मी घेतलेले आहेत 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 कॅप्सिकम आणि हे कसे कापायचे तेही मी तुम्हाला दाखवत आहे। हे चॉपिंगची ही स्किल्स माझ्या हस्बंडनाच येते, मला माहिती नाही बाकीच्या हस्बंडना येते की नाही, पण कधी कधी म्हणतात ना बायकांपेक्षा पण जास्त चांगले स्किल्स हस्बंडमध्ये असतात, ते म्हणजे माझ्या हस्बंडमध्ये आहेत। ते म्हणजे ते एवढे मस्त बारीक चिरतात कांदा की तो एवढा बारीक तर मशीन सुद्धा चिरू शकत नाही, एवढा मस्त ते बारीक चिरतात। आणि त्यांना टेक्निकही माहिती आहे कारण की ते आम्ही जेव्हा कुठे जातो बाहेर सँडविच वगैरे खाताना तेव्हा ते सँडविचवाल्यांना बघतात की ते कसे चिरतात, कसे कापतात आणि त्यांची ती चॉपिंग स्किल्स म्हणजे ही स्किल्स लगेच येत नाही कोणामध्ये, त्याला कॉन्स्टंट प्रॅक्टिसची गरज लागते। त्याचा अर्थ असा नाही की ते घरातलं सगळं कामं करतात, नो, त्यांचे चॉपिंग मस्त आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे की एवढं बारीक आणि एवढं मस्त चिरायला आपल्याला सुद्धा जमत नाही जेवढं मस्त काही माणसं चिरू शकतात। सो त्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्याला अमेरिकन चीज यासाठी म्हटलंय की त्यासाठी आपल्याला सगळ्या भाज्या एकदम बारीक चिरायच्या असतात, जेणेकरून नॉर्मल चीजचं कसं असतं, आपण हे सगळे स्प्रेड्स मी वापरलेले आहेत, मी बटाटासुद्धा स्मॅश केलेला आहे। नॉर्मल सँडविचमध्ये कसं आपण मोठे मोठे पीसेस ठेवतो, म्हणजे बारीक बारीक लांब असे पीसेस कापतो आपण गोल गोल, तसं अमेरिकनमध्ये करायची गरज नाही। आपण एक हे घेतलं, मोठा पॅन घेतला, त्याच्यामध्ये आता मी सगळे भाज्या एकत्र मिक्स करणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि अमेरिकन सँडविच असंच बनवलं जातं। का ह्याला अमेरिकन म्हणतात, कारण की ह्यामध्ये आपल्याला सेपरेट काही टाकायची गरज नसते। जसं की नॉर्मल सँडविचमध्ये आपण मोठा एक गोल पीस टोमॅटोचा, मोठा एक गोल पीस कांद्याचा, असं काहीही करायची गरज नाही। यामध्ये बारीक सगळे व्हेजिटेबल्स चिरले आणि हे सगळे जे स्प्रेड्स मी घालत आहे ते घातले आणि त्याला ढवळलं की हे सँडविच रेडी। तुम्हाला त्यामध्ये सेपरेटही काही वेगळं चीज स्प्रेड वगैरे काहीच लावायची गरज नाही, ह्यामध्ये मिक्स केलं, प्रॉपर ढवळायचं आहे आणि त्याच्याने तुम्ही बघू शकता मस्त आतलं जे टेक्स्चर आहे तेही मस्त। मी श्रेड केलेलं आहे चीजचे क्यूब्स, ते म्हणजे 6 चीज क्यूब्स मी श्रेड केलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता। आता हे करण्याची प्रोसेस मी दोन सेपरेट दाखवत आहे सँडविच कसं करायचं आहे ते। पहिला लेअर तर मी टोमॅटो केचपचा लावला, त्याच्यानंतर मी श्रेडेड चीज घातलं। आता मी जो बॅटर बनवलेला आहे तो सगळा बॅटर घातला आणि त्यावरती जास्त ह्याला ह्याची गरज नाही, म्हणजे बोला ना घी लावायची गरज नाही किंवा काहीच लावायची गरज नाही, म्हणजे दिस इज इफेक्टिव्ह, हेल्थला पण चांगलं आहे हे आणि हे पटकन होतात, जास्त टेन्शन नाही, हे लावा ते लावा आणि खाताना सुद्धा एकदम मस्त लागतात कारण की प्रत्येक पीस आतमध्ये येतो। नाही तर कधी कधी कसं होतं, आपण जेव्हा नॉर्मल, तुम्ही माझं मशीन बघू शकता, मी ओरिएंटचं वापरलेलं आहे, त्याच्याने प्रॉपर 4 पीसेस होतात त्या सँडविचचे। आणि नॉर्मली आपण जेव्हा दुकानात जातो, जेव्हा पिझ्झा सँडविच करायला सांगतो तेव्हा एकदम गरम असतं, तसंच हे पण गरम असतं, पण ह्याच्याने काय होतं की खाल्ल्यानंतर ना आपल्याला असं कांदा सेपरेट होत नाही, टोमॅटो सेपरेट होत नाही, प्रत्येक बाईटमध्ये मजा येते। आता मी लावलेलं आहे मशीन, ते म्हणजे ह्या मशीनमध्ये हे कळतं की रेड लाईट पेटली आणि रेड लाईट बंद झाली की आपले टोस्ट रेडी। तुम्ही बघू शकता किती मस्त टोस्ट झालेले आहेत ते। आणि हे झाल्यानंतर आपलं झालं सँडविच। जास्त वेळ न घालवता आता आपण दाखवूयात की किती मस्त ते अपने आप निघतात, जास्त तेलाची गरज नाही, जास्त तुपाची गरज नाही, मस्तपैकी रेडी। आणि तुम्ही हे केव्हाही एन्जॉय करू शकता आणि हे व्हेज रेसिपी आहे, सो नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा। पण त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तुम्ही ते टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही ते सँडविच स्प्रेडबरोबर खाऊ शकता,
तुम्हाला जसं आवडेल तसं खाऊ शकता. तुम्ही बघू शकता उघडून सुद्धा ते